आज सकाळपासून काही तासातच मुंबई आणि उपनगरांमध्ये 177 मिमी पाऊस पडल्यामुळे सगळ्याकडे प्रचंड पाणी तुंबलेलं होतं आणि म्हणूनच मला ऑफिसमधून घरी यायला उशीर झाला. आपली बाईक आहे ती थंड पडल्यामुळे बंद पडत होती आणि त्याच्यामुळे मला घरी यायला उशीर झाला. म्हणून आज आपण रायगड एक्सप्रेस नाईट शिफ्ट करणार आहोत. म्हणून आपण नाईट शिफ्टसाठी रात्री 9 वाजता रायगड एक्सप्रेस काढली. जोगेश्वरी स्टेशनवरून आपण पहिलं भाडं घेतलं ते जोगेश्वरी हॉस्पिटलसाठी आणि जोगेश्वरी हॉस्पिटलवरून पुढचं भाडं आपण आंबोलीसाठी घेतलं. आंबोलीवरून थेट धाव घेतली आपण जोगेश्वरी स्टेशनसाठी. स्टेशनला आलो आणि म्हटलं आता उबेर चालू करून बघूया. लॉग इन केली. स्टेशनला रांगेमध्ये उभं राहिलो पण उबेरची ऑर्डर का लागेना म्हणून पुन्हा उबेर बंद केली आणि निघालो. एस रोडला निघून आपल्याला बाबा फालुदाजवळून मिल्लतनगरसाठी पुढलं भाडं मिळालं. मिल्लतनगरला आपण भाडं सोडलं आणि तिथून थेट ओशिवरा डीमार्टसाठी निघालो. ओशिवरा डीमार्टवरून आपल्याला भाडं लागणार त्याची गॅरंटी होती म्हणून आपण थेट निघालो ओशिवरा डीमार्टच्या दिशेने. आणि डीमार्टला राईड मारल्यावरच भाडे आपली वाट बघत होते आणि आपण ते भाडं पटकन उचललं. ते होतं ते वीरा देसाई रोडसाठी आणि आपण निघालो वीरा देसाई रोडला. वीरा देसाईला पाण्यातून रस्ता काढत आपण भाडा सोडला आणि तिथून पुढचा भाडा घेतला राम मंदिर डीमार्टसाठी. डीमार्टवरून आपण खान इस्टेटसाठी भाडा घेतला. खान इस्टेटवरून थेट आपल्याला पुढचा भाडा लागला तो पवईसाठी. रात्रीचे वाजले होते 11 आणि आपण पवईसाठी निघालो. पवईला निघत असताना रस्ता फुल सुनसान होता. मस्त मजा येत होती गाडी चालवायला आपल्याला आणि आपण गाणी ऐकत होतो. सोबतीला पवईला भाडा सोडला आणि घरचा रस्ता धरला. चला तर बाय बाय. भेटू नवीन ब्लॉगमध्ये. आपण नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा.